जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ कोटेले आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। आपला आजचा व्हिडिओ हा गणित या विषयावर असणार आहे। गणित हा विषय सर्वांना अवघड वाटतो, मी तुम्हाला एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुमचा समजा की आता तुम्ही नवीन भरतीची तयारी सुरू केलात आणि तुम्हाला पुढे मी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला एकदम परफेक्ट करून देईल। तुम्ही फक्त एक नेहमी माझा रोज एक व्हिडिओ येत राहील, तुम्ही तो व्हिडिओ एक नेहमी रेग्युलर बघत राहा। चला तर आपण एकदम बेसिक पासून म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। आणि मुख्य महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सूत्र वापरणार नाही आहोत। चला तर मग सुरू करूया। बघा, सगळ्यात पहिले आपल्याला शिकायची आहे बेरीज। बेरीज हे शिकवण्यासारखे काही विषय आहे नाही, बेरीज ही सर्वांनाच येते। तरी पण मी एक दोन उदाहरण घेऊन दाखवतो। जसा 3 अधिक 4 बरोबर, बघा 3 अधिक 4 ही आडवी मांडणी झाली। 3 अधिक 4 किती होतात? 7 बरोबर। हेच आपण जर 3 अधिक 4 असं लिहिलं तर याची पण उत्तर 7च येते, पण ही आली उभी मांडणी आणि ही झाली आडवी मांडणी बरोबर। तर हा झाला बेरीज। दुसरा आहे वजाबाकी। वजाबाकी पण सर्वांना येते, कारण सर्व आता पोलीस भरती करता म्हणजे तुम्ही 12वी पास आहात बरोबर। कारण 12वी पासच्या नंतरच आपल्याला पोलीस भरती देता येते। तर वजाबाकी करताना समजून घ्या, आता समजा 9 आहे -4 करायचे आहेत आपल्याला, ही पण आडवी मांडणी आहे। 9 मधून 4 गेले 5 बरोबर। यालाच आपण 9 - 4 असं पण लिहू शकतो, याला आपण उभी मांडणी म्हणतो। 9तून 4 गेले 5 बरोबर। चला त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आपल्याला गुणाकार शिकायचा आहे। गुणाकार, लक्ष द्या। आता गुणाकार शिकायच्या आधी आपल्याला पाढे-पाठ पाहिजे। कमीत कमी आपल्याला पोलीस भरती करणाऱ्याला 2 ते 20 पर्यंतचे पाढे तोंडपाठ पाहिजे। 2 ते 20 जाऊ द्या, कमीत कमी एक 2 ते 10 पर्यंत तरी पाढे कंपल्सरी पाठ पाहिजे, ठीक आहे। चला तर लक्ष द्या। आता 9 गुणिले 3 हा गुणाकाराचं चिन्ह आहे बरोबर। 9 त्रिक 27 बरोबर। आता ही जी एक अंकी संख्या आहे ह्या सर्वांनाच येते। एक अंकी संख्या म्हणल्यावर सर्वांनाच येते। एक अंकी संख्येचा गुणाकार सगळ्यांनाच येतं। आपल्याला 2 अंकी संख्येचा गुणाकार शिकायचा आहे। 2 अंकी संख्येचा गुणाकार, लक्ष द्या। आता एक उदाहरण घेतो मी। 24 गुणिला 35 बरोबर किती? 1 2 हे 2 अंक आणि ही 2 अंक, हिला 2 अंकी संख्या, ही झाली कुठली मांडणी? आडवी मांडणी। आपल्याला उभ्या मांडणी शिकायचं आहे। 24 गुणिले 35, लक्ष द्या। एक तुम्हाला ट्रिक सांगतो 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा। तुम्ही आतापर्यंत आपण म्हणजे मी पण, तुम्ही पण, सर्व आपण एक पद्धत शिकत आले आहोत, ती म्हणजे ही वाली पद्धत। लक्ष द्या। 5 चौ 20, 20शी 0, हातचे किती 2। मग काय करतो आपण? 5 ना 2 ला गुणतो। 5 दुने 10, 10 2 12, 12शी 12, ठीक आहे। इकडे आपण स्टार किंवा 0 काहीतरी देतो आपण। 3 चौ 12, 12शी 2, हातचा 1, 3 दुने 6 आणि 1 7 बरोबर। मग काय करतो? 0, 2 अधिक 2 4, 7 अधिक 1 8 बरोबर। तुमचं उत्तर किती आहे? 840। हीच पद्धत, ही झाली नॉर्मल मेथड बरोबर। आता मी तुम्हाला आपली मेथड सांगतो। आपली मेथड म्हणजे आपली कुठली? एसटी, सौरभ कोटेलेची मेथड, ठीक आहे। लक्ष द्या। 24 गुणिले 35, कुठली पण संख्या घ्या 2 अंकी। एक तुम्हाला डायग्राम सांगतो, ही आपली मेथड आहे। लक्ष द्या। ही जी रेषा आहे ना,
ह्या पद्धतीने आपण मनातल्या मनात ठेवून आपण संख्या, जसं आपण हे इकडे करतो ना, एवढी वेळ वाया घालवायची गरज नाही. आपण डायरेक्ट मनातल्या मनात किंवा आपण एकदम म्हणजे खूप कमी वेळात आपण ह्या संख्येचा गुणाकार करू शकतो मनात ठेवून. आणि मी तुम्हाला पहिले फळ्यावर लिहून देतो व्हाईट बोर्डवर आपल्या, त्याच्यानंतर मग तुम्ही मनातल्या मनात पण करू शकता. बघा, ही जी रेषा आहे ना, याचा अर्थ आहे की 4 आणि 5चा गुणाकार करायचा आहे. 4 पंचे 20, 20 ची 0, हाचे किती आले 2. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी रेषा आहे तिचा ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 5 दुने 10. त्याच्यानंतर ही जी रेषा आहे हिचा अर्थ आहे 3 आणि 4चा गुणाकार, 3 चौक 12. बरोबर. आणि या सर्वांची काय करायची आहे बेरीज. 2 अधिक 2 4, 1 अधिक 1 2. बरोबर. 24 ची 4, हातचे किती 2. ठीक आहे. ही जी रेषा आहे याचा अर्थ आहे 3 आणि 2चा गुणाकार. 3 गुणिले 2 6 आणि हातचे किती होते 2. 6 अधिक 2 8, 840. बरोबर आहे. इकडे पण उत्तर 840 आहे आणि इकडे पण उत्तर 840 आहे. लक्ष द्या. आता ही जे तुम्ही ट्रिक शिकले ना, तर तुम्हाला अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता आणि हे असं लिहायची पण गरज नाही. लक्ष द्या एकदा. किती आहे 24 गुणिला 35. काय करायचं आहे, ही रेषा म्हणजे काय 4 आणि 5चा गुणाकार. 4 गुणिले 5 म्हणजे 4 पंचे 20 ची 0, हातचे किती 2. 2 डोक्यात ठेवायचे आहेत. लक्ष द्या, तुम्हाला सोप्या पद्धतीने कसं करता येईल ते सांगतो. 4 पंचे 20, 20 ची 0, हातचे किती 2. मनात ठेवा आपल्या. 4 त्रिकम, ही रेषा म्हणजे काय 3 आणि 4चा गुणाकार. बरोबर. 4 त्रिकम 12, 12 आणि हातचे 2 म्हणजे किती झाले 14. बरोबर. 5 दुने 10, ही रेषा म्हणजे काय 5 आणि 2चा गुणाकार. 5 दुने 10. बरोबर. तर हे 4 त्रिकम 12, हातचे 2 किती 14 आणि 5 दुने 10, 14 आणि 10 किती 24. 24 ची 4, हातचे किती 2. बरोबर. 2 कुठे डोक्यात ठेवा, आपल्या मनात ठेवा. ह्या रेषेचा अर्थ काय 3 आणि 2चा गुणाकार. 3 दुने 6. बरोबर आहे. आणि हातचे किती होते 2. 3 दुने 6 आणि 2 8. समजलंय तुम्हाला. हे आणि हे ज्याला नाही शिकायचं, ही माझी मेथड आहे, तुम्हाला शिकायचं आहे तर शिका, नाहीतर आपल्या पद्धतीनं करा. आणखी घेऊ आपण 2 अंकी संख्येचा गुणाकार. एक संख्या घेतो मी, किती घेऊ काही पण सांगा. 34 गुणिला 75 घेतो. ठीक आहे. ही डायग्राम आपण लक्षात ठेवायची आहे. सोपा आहे, तुम्ही मनात ठेवून पण ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता. प्रत्येक आपल्याला गुणाकार करायचेच आहे. गणित म्हणल्यावर आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या गोष्टी यायलाच पाहिजे. ठीक आहे. चला लक्ष द्या. ही गोष्ट, ही रेषा, हिचा अर्थ काय होते 4 आणि 5चा गुणाकार. बरोबर. तर 4 पंचे 20, 20 ची 0, हातचे किती 2. 2 मनात ठेवा. बरोबर. त्याच्यानंतर बघा 5 त्रिक 15, ह्या रेषेचा अर्थ काय होते 5चा आणि 3चा गुणाकार. बरोबर. आणि ह्या रेषेचा अर्थ काय होते 4 आणि 7चा गुणाकार. बरोबर आहे. 7 चौक 28. बरोबर आहे. 7 चौक 28. 28 आणि हातचे किती होते 2, किती झाले 30. 30 आणि 3 5 15. बरोबर आहे. 30 अधिक 15 45. 45 चे 5, हातचे किती 4. 4 मनात ठेवा. ह्या रेषेचा अर्थ काय 7 आणि 3चा गुणाकार. बरोबर आहे. 3 7 21 अधिक 4 किती 25. उत्तर बरोबर आहे का? तुम्ही कॅल्क्युलेशन करून आपल्या कॅल्क्युलेटरवर काढा किंवा आपल्या पद्धतीने सोडवा. ही पद्धत सोपी आहे, याच्याने तुमचा वेळ वाचेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. बरोबर. चला दुसरा आणखी प्रश्न घेऊया. एका कुठला पण घ्या, सोपं घ्या, भारी घ्या, कुठला पण घ्या. मोठी संख्या घेऊ आपण. 1 घेऊ 75.
गुणिले 86. ठीक आहे, हे मेथड माहित ठेवा. मी तुम्हाला ही मेथड याच्यासाठी सांगतोय की आपल्याला ही 2 अंकी संख्या आहे, त्याच्यानंतर 3 अंकी संख्येचा आपण गुणाकार आपण या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, लक्ष द्या. ही आहे, ही रेषा आहे, याचा अर्थ काय, 6 आणि 5चा गुणाकार. 6 पंचे 30, 30शी 0, हातची किती 3, बरोबर. त्याच्यानंतर 7 सकम 42 अधिक 3 किती 45, 8 पंचे 40, 40 अधिक 45 किती 85, 85चे 5, हातचे किती 8, बरोबर आहे. 8 आपल्या मनात ठेवा. ह्या रेषेचा अर्थ काय आहे, ह्या दोघांचा गुणाकार. 7 8 56 किंवा 8 7 56, बरोबर आहे. 56 अधिक 8 बरोबर किती 64. समजतंय तुम्हाला, करता येईल हे. तुम्हाला 2-3 प्रश्न देतो, तुम्ही ह्या डायग्राम नुसार प्रश्न सोडवा आणि पुढे वळूया. मग आपण तुम्हाला सोडवायसाठी प्रश्न देतोय. 23 गुणिला 48. थोडं मनात ठेवण्याचा प्रयत्न करा, लिहू नका. नवीन असाल तर लिहू शकता, काय नाही. मी मनात, जसं आता आणखी एक उदाहरण सोडून सांगतो बघा. 8 त्रिक 24, 24शी 4, हातचे किती 2. तुम्ही बाजूला लिहून ठेवू शकता जर तुम्ही नवीन असाल, आणि जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, थोडीशी कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट करायचे, तुम्ही डोक्यात ठेवा, बरोबर. 8 त्रिक 24, 24शी 4, हातचे 2 मनात ठेवा किंवा मग बाजूला लिहून ठेवा. त्याच्यानंतर ही जे रेषा आहेत ना, ह्या तिरपा गुणाकार करायच्या आणि त्यांची बेरीज करायची. तुम्ही 8च्या 2 सोबत गुणाकार करा किंवा 3च्या 4 सोबत, तुम्ही पहिले कुठला पण केला तरी चालेल, काही फरक पडत नाही. ठीक आहे, लक्ष द्या. आता 4 त्रिकम 12, 8 2 16, बरोबर आहे. 12 आणि 16 किती 28, 28 आणि हातचे 2 किती झाले 30, 30शी 0, हातचे किती 3. तुम्ही लिहून ठेवू शकता, तुम्हाला डोक्यात ठेवायची जर तुम्हाला सवय असेल. सवय म्हणजे तुम्ही मनात ठेवत चला. मनात ठेवलं की ते आपल्याला त्याची ग्रास्पिंग पॉवर, आपली जी क्षमता आहे विचार करण्याची, साठवण्याची क्षमता वाढते. त्याच्यानंतर आहे ही रेषा. ही रेषा म्हणजे काय, 4 आणि 2चा गुणाकार. 4 2 8 आणि हातचे किती होते मनात ठेवले आहेत किती 3, बरोबर आहे. 4 2 8 आणि 3 किती 11. समजलं तुम्हाला, खूप सोपा आहे. गणित हे विषय खरंच सोपा आहे जर तुम्ही त्याचं रिव्हिजन केला, प्रॅक्टिस केली आणि जर तुम्ही त्या विषयाला घाबरला नाही तर. ठीक आहे, चला. तुम्हाला 2-3 प्रश्न तुम्हाला घरी सोडवायला, म्हणजे तुम्ही आता घरीच बसून व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला होमवर्क म्हणा किंवा तुम्ही सोडवून ठेवा आणि तुम्हाला ही जी माझी ट्रिक आहे याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ हे 2-3 तुम्हाला प्रश्न देतो. चला घ्या प्रश्न आहे, काही पण घ्या म्हणा. तुम्हाला स्पीड वाढवायची आहे, तुम्ही कुठला पण प्रश्न घ्या. 78 गुणिला 95, ह्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, दुसरा आहे प्रश्न 65 गुणिला किती काही पण घ्या 74. ठीक आहे, हे 2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. ह्या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर एक येते 3 अंकी संख्या, बरोबर. 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्याचा तुम्हाला गुणाकार कसा करायचा आहे तो सांगतो मी. फक्त जे 2 अंकी संख्या सांगितल्या आहेत तुम्हाला, त्या 2 अंकी संख्येचा गुणाकार तुम्ही समजून घ्या, बरोबर. कुठले पण अंक घ्या, तुमच्या मनाने घ्या. 75 गुणिले 76, 98 गुणिले 75, काही पण, काय जे तुमच्या मनात आलं ते, बरोबर. 3 अंकी संख्या, तुम्हाला 3 अंकी संख्येचा गुणाकार केव्हा येईल, जेव्हा तुम्ही 2 अंकी संख्येचा गुणाकार तुम्ही जर शिकले त्याच्यानंतर 3 अंकी संख्येचा गुणाकार येतो. लक्ष द्या, थोडा अवघड आहे पण 3 अंकी संख्या म्हणजे खूप मोठी पण होते, बरोबर आहे. कुठली पण घ्या, आपली थोडी छोटी घेऊ आपण. 2 3 4
गुणिले 2 3 4 गुणिले 5 6 7. प्रश्न आहे समजा आपला पहिला, 2 गुणिला 234 गुणिला 500. ठीक आहे, किती अंकी संख्या आहे? 3 अंकी संख्या आहे, बरोबर. लक्ष द्या आता त्याच्यासाठी 1 2 3 4 आणि 5 ही पद्धत वापरायची आहे, बरोबर. तुम्ही जर नॉर्मल पद्धतीने केल्या तुम्हाला काय 7 ला 4 नी 3 नी 2 नी गुणावं लागेल, त्याच्यानंतर 5 6 नी 4 3 2 ला गुणावं लागेल, त्याच्यानंतर 5 नी 4 3 2 ला गुणावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एका स्टेप मध्ये आन्सर सांगतो, फक्त थोडं स्मरणशक्ती वाढवा, डोक्यात ठेवायचा विचार करा. नाही डोक्यात ठेवता आलं तर तुम्ही बाजूला लिहू शकता, कारण आपण प्रॅक्टिस मध्ये आपण रफ कागद तुम्ही ठेवायला शिका. ठीक आहे, चला लक्ष द्या. ही जी रेषा आहे नेहमीप्रमाणे आपलं काय आहे? 4 आणि 7 चा गुणाकार, बरोबर आहे. 7 चौक 28, बरोबर. 28 चे किती? 8. हातचे किती? 2, बरोबर. हे जे आहे त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय? 7 चा 3 सोबत आणि 6 चा 4 सोबत गुणाकार करायचा आहे. 7 त्रिक 21, बरोबर. 3 चौक 24. ठीक आहे, आणि आजचे किती होते? 2. 4 अधिक 1 5 आणि हे 2 किती झाले? 7, बरोबर. 2 अधिक 2 4, बरोबर. 47 ची 7, हातचे किती आहेत? 4. ठीक आहे, त्याच्यानंतर ही डायग्राम आहे 7 चा 2 सोबत, 5 चा 4 सोबत आणि 6 चा 3 सोबत गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, लक्ष द्या. 7 दुने 14, बरोबर. 4 पंचे 20. ठीक आहे, 3 त्रिक 18. ठीक आहे, आणि हातचे किती होते आपले? 4. समजते? ह्या सर्वांचं काय करायचे आहे? बेरीज, बरोबर. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16शी 6, हातचा 1 1 2 3 3 आणि 2 5, 56 56शी 6, हातचे किती आहेत? 5, बरोबर. त्याच्यानंतर ही जी आहे डायग्राम तिचा अर्थ काय आहे? 6 आणि 2 चा गुणाकार, 3 आणि 5 चा गुणाकार, बरोबर आहे. 3 दुने 12, 3 5 15 आणि हातचे किती होते? 5, बरोबर. 15 आणि 5 20, 20 आणि 10 30 आणि 2 32, 32 शी 2, हातचे किती? 3. ठीक आहे, 3 हातचे आहेत. आता ही जी रेषा आहे याचा अर्थ काय आहे? 5 आणि 2 चा गुणाकार, बरोबर आहे. 5 दुने 10 आणि हातचे किती? 3, किती झाले? 13. तुम्ही कॅल्क्युलेटरनं करून बघा आणि सांगा, बरोबर आहे. तुम्ही ह्या गोष्टी मनातल्या मनात पण कॅल्क्युलेट करू शकता. जर तुम्हाला ग्रास्पिंग पॉवर आणि तुम्हाला समजण्याची क्षमता वाढवायची आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने करा. आणि हे जे आहे मी इकडे लिहून ठेवलंय हे तुम्ही मनातल्या मनात आपल्या मनात ठेवून पण हे प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न घेऊ. हा चुकलाय की बरोबर आहे ते सांगा. आणखी एक प्रश्न सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला सोडवायला देतो. ठीक आहे, चला लक्ष द्या. थोडी मोठी संख्या घेऊ आपण आता. 7 8 9 3 5 8. ठीक आहे, ह्या संख्येचा काय करायचं आहे? गुणाकार. लक्ष द्या. आता ही जी उभी रेषा आहे याचा अर्थ काय आहे? 9 आणि 8 चा गुणाकार, बरोबर. 9 8 72, 72 शी किती? 2, हातचे किती? 6. लिहून ठेवा जरा. 3 अंकी संख्या म्हणजे मोठी होती. 3 अंकी संख्येला जर तुम्ही गुणायला गेला मोठी संख्या असेल तुम्हाला 2 मिनिटं लागू शकतात. ठीक आहे, पण ह्या पद्धतीने आपण लगेच करू शकतो. ठीक आहे,
तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही. तुम्ही जर डोक्यात ठेवलं तर तुम्हाला बरं पडेल. ठीक आहे. हातची किती 7. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी गोष्ट आहे, ही जी डायग्राम आहे, याचा अर्थ काय आहे? तिरपा गुणाकार. कोणाचा? 8चा 8 सोबत, 5चा 9 सोबत. 8 8 64. बरोबर आहे. 5 9 45 किंवा 9 5 45. बरोबर. 5 4 9 आणि 7 16. 16ची 6चा 1, 6 आणि 4 10 आणि 1 11. 116. बरोबर आहे. 116शी 6. हातचे किती आले? 11. बरोबर. त्याच्यानंतर ही जे डायग्राम आहे, याचा अर्थ काय आहे? 8चा 7 सोबत, 3चा 9 सोबत, 8चा 5 सोबत काय करायचं आहे? गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. बरोबर. आपण याची बेरीजच करत आलो आतापर्यंत. ठीक आहे. लक्ष द्या. 8 7 56. 8 7 56. बरोबर. 9 त्रिक 27. 8 पंचे 40 आणि आपल्या हातचे किती होते? 11. ह्या सर्वांची काय करायची आहे? बेरीज. बरोबर आहे. 6 आणि 1 7. 7 दुने 14शी 4. हातचा 1. बरोबर. हे किती झाले? 10. 10 2 12 आणि 13. स्वतःच्या पद्धतीने तुम्ही बेरीज वजाबाकी करू शकता, तुम्हाला जसं वाटत तसं. 134शी 4. हातचे किती आले? आता 13. बरोबर. हे 2 झालं ना, यांचं काम संपलं. आता काय आहे आपल्याकडे? हा पण झाला, याचा पण काम संपलं. आता ही जे डायग्राम आहे, याचा 8च्या 3 सोबत गुणाकार करायचा आहे. 8 त्रिकम 24. बरोबर आहे. 8 त्रिक 24. त्याच्यानंतर 7 5 35. बरोबर आहे. आणि हातची किती होते? 13. हे लिहायला विसरू नका, हे डोक्यात ठेवायचे आपण. किती झाले? हे 9 9 आणि 3 12शी 2. हातचा 1. ते किती झाले? 5 6 7. 72 झाले. 72शी 2. बरोबर आहे. 72शी 2. हातचे किती आले मग? 7. हे एवढं झालं ना. आता आपल्याकडे राहिले काय? ही उभी रेषा राहिली ना. उभी रेषा म्हणजे काय? 7 आणि 3चा गुणाकार. बरोबर आहे. 7 त्रिक 21 आणि हे 7 हातचे होते. किती झाले? 28. हा उत्तर येते का बघा, सांगायला. समजलंय? म्हणजे आपण काय शिकलो? बेरीज तुम्हाला येते कारण तुम्ही 12वी पास आहात तर. दुसरी गोष्ट वजाबाकी. वजाबाकी पण तुम्हाला येते. वजाबाकी करताना नेहमी डोक्यात एक ठेवायचं की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. बरोबर आहे. जर आपण लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली तर आपलं उत्तर चुकते किंवा मग आपलं उत्तर मायनस मध्ये येते. ठीक आहे. त्यासाठी हे लक्षात ठेवायचं. वजाबाकी म्हटल्यावर आपण नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर काय शिकलो आपण? गुणाकार. गुणाकार एक अंकी संख्येच्या सर्वांना येते, कारण कमीत कमी आता तुम्हाला नाही म्हटलं तरी 10 पर्यंतचे पाढे पाठ असतील. कमीत कमी 10 पर्यंत ठेवा. मी अनलिमिटेड तुम्हाला पाढे कसे पाठ करायचे किंवा कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता आपण काय शिकत आहोत? गुणाकार. गुणाकारामध्ये एक अंकी संख्या शिकलो आपण. त्याच्यानंतर 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्येसाठी तुम्हाला सांगितलं मी. नसेल समजलं तुम्ही व्हिडिओ पॉज करा, रिव्हर्स जा. 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करतो आपण ते शिकून घ्या. बरोबर आहे. 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा तुम्हाला आणखी एकदा डायग्राम काढून दाखवतो. ही डायग्राम आठवणीत ठेवायची. कशासाठी? 2 अंकी संख्येसाठी. बरोबर आहे. उभी रेषा काय? एक उदाहरण पण घेऊन घेतो. चला. 64 गुणिला काय घेऊ 86. ठीक आहे. ही म्हणजे काय? ह्या दोघांचा गुणाकार. 6 आणि 4चा गुणाकार. बरोबर. ही जी डायग्राम आहे याला तिरपा गुणाकार किंवा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणू शकतो. 4चा 8 सोबत आणि 6चा 6 सोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर ही उभी रेषा म्हणजे काय? 8 आणि 6चा गुणाकार. ठीक आहे. 2 अंकी संख्येचा गुणाकार समजला. त्याच्यानंतर 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्येचा गुणाकार तुम्हाला माहित आहे. डायग्राम लक्षात ठेवा. ही म्हणजे काय? 9 आणि 8चा गुणाकार. त्याचाच आपण तिरपा गुणाकार करतो. 9चा 5 सोबत, 8चा 8 सोबत. ही जी 3 रेषा आहेत म्हणजे 9च्या 3 सोबत, 7च्या 8 सोबत, 8च्या 5 सोबत. ठीक आहे. ह्या 2 रेषा आहेत म्हणजे 8च्या 3 सोबत, 7च्या 4 सोबत. बरोबर. आणि ही एक रेषा म्हणजे 7च्या 3 सोबत. आला एका याच्यामध्ये उत्तर. तुम्हाला हे पटतं ठीक आहे. नाहीतर तुम्ही आपल्या पद्धतीनं आपण जे तुम्ही सोडवत होता आजपर्यंत ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. चला.
काय आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार. आता आपल्याला काय शिकायचं आहे? भागाकार. काय शिकायचं आहे? भागाकार. लक्ष द्या, भागाकार शिकवण्याच्या आधी तुम्हाला माझ्याकडे आणखी 2-3 काय ट्रिक आहेत ज्या आपण गुणाकाराच्या संबंधित त्या मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. समजा कोणत्याही संख्येला 11ने गुणायचं आहे. कितीने? 11. कोणतीही संख्या असू द्या, 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी. ठीक आहे. तुम्हाला एक शॉर्टकट म्हणजे तुम्हाला कधी अभ्यासात आलं तर तुम्हाला दड नको जायला, तुम्हाला फक्त आन्सर क्लिक झालं पाहिजे म्हणून. ठीक आहे. लक्ष द्या, काय आहे आपलं? कोणत्याही संख्येला 11 या अंकाने संख्येने गुणणं. बरोबर. 1 अंकी संख्या घेतली समजा, आपण काय 9 गुणिले 11 केलं तर 11 गुणिले 9 करायला पाहिजे, पण 11 9 99 तुम्ही म्हणू शकता. बरोबर. जर मोठी संख्या आहे, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, आपण 3 अंकी संख्या घेऊ. जर 2 3 4 गुणिले 11 करायचं. ठीक आहे. 234 गुणिले 11. लक्ष द्या, अशा वेळेस काय करायचं? ठीक आहे.